नमस्कार, मी अंजली सर्व मैत्रिणींचे ब्लाउज क्लासमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला सरळ कपड्यामध्ये दोरी लटकन कसे बनवायचे ते दाखवणार आहे। आता आपण लटकन का लावतो? एक तर शो म्हणून लावतो किंवा गळा पसरट झालेला असेल किंवा गळा मोठा असेल तर त्यासाठी सुद्धा आपण लटकन दोरी लावतो। तर दोरी लावण्याचं कारण शोल्डर उतरते खांद्याला किंवा शोल्डरची पट्टी लहान असते, तर अशा वेळेस आपण लटकन लावतो। तर या ठिकाणी बघा मी सरळ कपड्यामध्ये वेल्वेटचा कपडा घेतलेला आहे। नेहमी आपण दोरी बनवताना क्रॉस पट्टीमध्ये घेत असतो, पण या ठिकाणी मी वेल्वेटचा सरळ कपडा घेतलेला आहे। तर तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर दोरी व्यवस्थित येईल का? तर हो, येते। थोडासा आपला कपडा कडक नसला पाहिजे, थोडासा मऊ असला पाहिजे की जेणेकरून थोडासा फाकेल। तर या ठिकाणी बघा मी 1 इंचाची पट्टी घेतली, ती दुमडली, आतल्या साईडला सरळ भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी ही डबल आपली लाईन मारून घेते मधोमध। आता ह्याला आपल्याला पलटवायचं आहे। तर या ठिकाणी मोठी सुई घेतली आणि या ठिकाणी बघा खालच्या साईडला गाठ मारणार आहे, कारण वेल्वेटचा कपडा असल्यामुळे, कारण की इथं गाठ मारून घ्यायची, पक्क करायचं आणि आपल्याला उलटी सुई एका साईडनी दुसऱ्या साईडला काढायची आहे। एकदम सहज निघते, आपल्याला कुठलाही अडथळा येत नाही जर कपडा व्यवस्थित आपण कट केलेला असेल, व्यवस्थित शिलाई मारलेली असेल। त्यानंतर लास्टला जिथं आपण सुरुवात केली होती दोरी, तर ती आतमध्ये व्यवस्थित घालून घेतली आणि आता आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे। पलटवताना थोडासा त्रास होतो, पण आता तुम्ही दोरी किती साईजची घेतलेली आहे आणि किती तुम्ही त्याची जाडी ठेवणार आहे त्यावर अवलंबून असतं। तर आपली ह्या ठिकाणी दोरी बघा सहज निघाली, कुठलेही आपल्याला त्रास झालेला नाही। तर आपण एकसारखी जर लाईन मारली किंवा टिप मारली तर व्यवस्थित आपली दोरी निघते। या ठिकाणी बघा सरळ जी दोरी केलेली आहे, या दोरीपासून मी तुम्हाला सुतळीची दोरी कशी बनवायची ते दाखवते। अर्धा ते 1 इंच सरळ टिप मारायची आणि त्यानंतर एका साईडला आपली दोरी फिरवायची, मागच्या साईडनी थोडासा सपोर्ट द्यायचा की जेणेकरून आपला कपडा सरळ पुढे गेला पाहिजे आणि थोडे अंतराने 2-2.5 इंच अंतरावरती अशी पीळ मारायचा। पण हा पीळ एकाच साईडनी मारायचा, एक तर तुम्ही उजव्या साईडनी मारा नाही तर डाव्या साईडनी मारा, पण एकाच साईडला पीळ आला पाहिजे की जेणेकरून आपली दोरी एकसारखी दिसेल। तर आता आपली ही पूर्ण टिप मारून झालेली आहे। त्याचबरोबर आता बघा याला ज्या दिशेने आपण पीळ मारला होता त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही दोरी फिरवायची आहे। तर उजव्या साईडनी पीळ मारून आपण टिप मारलेली असेल, शिलाई केलेली असेल, तर त्याच्या डाव्या साईडने आपल्याला अशी पीळ मारायचा की जेणेकरून आपली बघा सुतळीसारखी दोरी दिसते। ही दोरी तुम्ही लहान मोठ्या साईजची कोणत्याही साईजची बनवू शकता। तर मी या ठिकाणी मीडियम साईजची बनवली आहे, जास्त पातळ पण बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाहीये, मध्यम टाईपमध्ये मी या ठिकाणी बनवलं। या ठिकाणी बघा आता मी 4 पाकळ्याचं फूल बनवणार आहे। त्यासाठी बघा 4 इंचाचे मी 4x4 असे 2 मेन कपडा ब्लाउजचा कपडा घेतला, अस्तर जोडून असं कडेने टिप मारून पलटून घेतलेला आहे। अशा प्रकारे मी 5 बनवलेले आहेत। तर एका साईडला 5 एका साईडला 5 असे आपण 10 असे मी तयार करून घेतलेले आहे। चौकोनीमध्ये पलटून घेतलं कारण की तुम्हाला ते सहज समजेल, आणि जर मी ते दाखवत बसले तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल। आता या ठिकाणी बघा पलटून घेतल्यानंतर मी या दोरीमध्ये 5 घालून घेतले आणि त्यानंतर मध्यावरती बघा असं मध्यावरून आपण बरोबर आता मध्यापर्यंत जो आपण दोरी ठेवलेली आहे तिथपर्यंत असं तिरकस घ्यायचं। दुसऱ्या साईडने सुद्धा मध्यावरती शिलाई मारायची, लॉक करायला विसरायचं नाही। परत दुसऱ्या बाजूनी सेम पहिले कसं केलं त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला करायचं आहे। यामुळे काय होतं, आपलं 4 पाकळीचं फूल एकदम छान बनतं। त्याचबरोबर आतल्या साईडला जे आपण दुमडलेलं आहे तर त्याला आता आपल्याला शिलाई मारायची। त्यामुळे काय होतं, आता या ठिकाणी आपण टाके घालून घेऊया। समोरासमोरील दोन्ही आपण जे आतमध्ये जे डाच घातलेली होती ती डाच आपण अशी शिवून घेणार।
आणि त्यामुळे आतला सुद्धा लुक व्यवस्थित छान दिसतो। खूप छान पद्धतीने आपलं हे फूल तयार होतं 4 पाकळीचं। मग तुम्ही या ठिकाणी एक सुद्धा फूल ठेवू शकतात किंवा अनेक आपण फुलं 3, 4, 5 असं जेवढा मोठ्या साईजचं तुम्हाला हवं आहे त्या साईजचं तुम्ही बनवून घेऊ शकतात। आता आपण हे खालचं फूल झालं तर आता दुसरं सुद्धा आपण करणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला 1 इंच सोडून आपल्याला हे दुसरं तयार करून घ्यायचं। एकदम आपण घातल्यामुळे या दोरीमध्ये आपण सगळे आधी वळवून घेतले मध्यावरती होल करून आणि त्यानंतर बघा पहिलं जसं फूल केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा करतो। आता दुसऱ्या साइडनी पण आपल्या हे जे आपण डाच घेतलेली आहे मध्यापासून घेतलेली आहे त्यामुळे आपले फुलं सगळे फुलं एकसारखे होणार आहेत आणि लटकन सुद्धा आपलं खूप छान दिसतं। आणि हे आपण कोणत्या ब्लाउजला लावणार आहे तर हे ब्लाउज आपण घागरावरील आहे लेहंगावरील आहे तर खूप छान दिसतं। आता अशाच पद्धतीने आपण सर्व जे आपण बनवलेले आहेत आणि शिवायचं सुद्धा त्याचप्रमाणे आहे जसं पहिलं फूल शिवलं त्याप्रमाणे आपण शिवून घेणार। अशा पद्धतीने आपण सर्व फुलं असे जोडून घेणार 1-1 इंच अंतर सोडून। तर खूप छान दिसतं हे। तर एकसारखं आपलं अंतर असलं पाहिजे याची काळजी घ्यायची। एकसारखं अंतर असलं का आपलं फूल सुद्धा खूप छान दिसतं, लटकन छान दिसतं। तर सर्व मी फुलं याच पद्धतीने लावून घेतीये आणि अंतर सुद्धा सर्व फुलांमध्ये सेम ठेवलेलं आहे। तर आता हे 5वं। आता याची साईज आपण कमी जास्त ठेवू शकता। तुम्ही 3 बाय 3 चं सुद्धा तुम्ही अशी पाकळी करून घेऊ शकता 4 पाकळी स्क्वेअर मध्ये। आणि तुम्ही जर याच्यापेक्षा मोठं तुम्हाला फूल हवं असेल तर आता मी ह्या ठिकाणी 4 बाय 4 चे बनवून घेतले होते, तुम्ही 5 बाय 5 चं सुद्धा बनवून घेऊ शकता। ज्या साईजचं घेईल त्याप्रमाणे तुमचं या ठिकाणी फूल दिसणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला कसं शिवायचं ते दाखवते। जसं आपण खालचं शिवलं त्याचप्रमाणे पण या ठिकाणी जी आपली दोरी आहे किंवा आपण ते नॉट बनवलेली आहे त्याला पकडूनच आपण ह्या पाकळ्या आतल्या शिवून घेणार आहे किंवा आपण टाके घालून घेणार आहे, हे लक्षात घ्या। पण जो मधला जो आपली नॉट आहे तर त्याला सुद्धा त्याच्यातून सुद्धा आपल्याला टाका घालून घ्यायचा आहे, त्यामुळे व्यवस्थित आपलं हे लटकन छान दिसेल। तर बघा व्यवस्थित आपलं झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता मी पुढील सुद्धा सगळे असेच जोडून घेते। तर पुढचं सुद्धा मी पाकळी बघा याच पद्धतीने करते, तुम्हाला डबल दाखवते की जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल। आणि जसं आपण याला फिनिशिंग करल त्याप्रमाणे आपले लटकन दिसणार आहेत। तर अशा पद्धतीने मी 2 बनवून घेतले। तर बघा आपले पूर्ण झाल्यानंतर कसे दिसतात। आता आपण हे ब्लाउजला लावून घेऊया। ब्लाउजची जर शोल्डर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी मी 1.5 इंचाची ठेवलेली आहे तयार। तर हा ब्लाउज मी कसा शिवलाय तुम्ही याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, ज्याने कोणी पाहिला नसेल तो बघून घ्या। हा ब्लाउज मी कसा शिवलाय। हा ब्लाउज एकदम मोठा गळा आहे, उंची ब्लाउजच्या गळ्याची उंची 10 इंच आहे आणि एकदम पसरट गळा आहे की हा लेहंगावरील तयार आपल्याला डिझाइन होती आणि आपल्याला हा 40 छातीच्या महिलेला शिवण्याच्या साईजचा होता। तर आणि हा मी शिवलाय 32 छातीसाठी। तर तुम्ही याच्यामध्ये मी काय काय बदल केला आहे तो तुम्ही ब्लाउज शिलाईचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कुठे कुठे कसा बदल केलेला आहे। अशा पद्धतीने आपलं हे लटकन तयार झालेलं आहे ब्लाउजचं।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला आणखीन काय पाहायचं आहे ते कमेंट करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.